खरोखर भूत झाले गोरे सरकार डौलाने फडकले तिरंगी निशान डौलाने फडकले तिरंगी निशान. आज 26 जानेवारी, the day of the constitution, but it's not the day only for the flag hosting, but it's a day to take the responsibility. 26 जानेवारी हा दिवस नुसता ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर हा दिवस आहे जबाबदारी उचलण्याचा. हा दिवस आहे जबाबदारी उचलण्याचा. आज आपल्याला संविधान भेटलं, पण प्रश्न असा आहे की स्टिल वी फॉलोइंग द रूल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन द रिअल लाईफ. आपण आपल्या वास्तविक जीवनात स्वातंत्र्याचे संविधानाचे मूलभूत हक्क पाळतो का? अहो, हे संविधान देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याचं उभं रणांगण केलं. छत्रपती शिवाजी महाराज जगले किती वर्ष? 50 वर्ष. त्यांचे 10 वर्ष बालपणात गेले, 10 वर्ष स्वराज्य उभारण्यात गेले, आणि या राज्याला अवघ्या 30 वर्षांच्या कालावधीत 450 वर्षांचं पारतंत्र्य स्वातंत्र्यात रूपांतर केलं. किती? 30 वर्ष. आपल्याकडे तर अख्खं आयुष्य पडले. आपल्याला काही नाही करायचं, दिलेल्या स्वातंत्र्याला एक वळण द्यायचंय. आपल्याला संविधान भेटले, पण ते हक्क पाळायचे, एवढेच करायचंय. हक्क पाळा. आपला देश स्वतंत्र, आपल्या देशात तुम्ही फक्त हक्क पाळा, बस. आपल्याला काहीच नाही करायचं, एवढं करायचंय. आज आपल्याला संविधान देण्यासाठी न जाणे कित्येक लोकांनी आपल्या आयुष्याचं उभं रणांगण केलं, आणि तेच सांगण्यासाठी आज मी तुम्हाला इथे आलोय. अहो, स्वामी विवेकानंद म्हणतात की मला फक्त 10 कट्टर देशभक्त द्या, मी अख्खा देश सुधारेल. आपण तर 125 करोडच्या पुढे आहे हो. आपल्याला देश काय, जग काय, जर आपण एकत्र आलो तर अख्खा ब्रह्मांड उजळून काढू. आता फक्त गरज आहे एकत्र यायची, एकतेत राहायची. फक्त एकता करा, एकतेत राहा. तुम्हाला उदाहरण देतो. एक गुरुजी होते, समोर 5 मुलं होते. गुरुजींनी प्रत्येकाच्या हातात एक एक नकाशा दिला. प्रत्येकाला तो नकाशा फाडायला लावला. प्रत्येकाने तो नकाशा फाडला. प्रत्येकाने नकाशाचे चिथडे चिथडे केले. गुरुजींनी प्रत्येकाला 20 मिनिटं दिले. प्रत्येकाला तो नकाशा जोडायला लावला. प्रत्येक जण गुरुजींनी घड्याळ चालू केले. 1 मिनिट झाला, 2 मिनिटं, 3, 4 आणि 5वा मिनिटच व्हायला लागला तर एका मुलाचा हात वर आला आणि तो मुलगा म्हटला की गुरुजी नकाशा जोडून झाला. गुरुजी बोलले काय नाही, एवढ्या लवकर तू नकाशा जोडला तरी कसा? तर तो मुलगा म्हणतो की गुरुजी त्या नकाशाच्या मागे एक माणूस होता. जसा जसा मी तो भारताचा नकाशा फाडत गेलो तसा तसा तो माणूस फाटत गेला, आणि जसा जसा मी तो माणूस जोडत गेलो तसा तसा भारताचा नकाशा जोडत गेला. आपल्याला वास्तविक जीवनात पण हेच करायचे. तुम्ही माणसं जोडा, आपला देश जोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माणसं जोडा, आपला देश आपोआप जोडेल. म्हणून आज मी तुम्हाला इथे कोणी आपल्या स्वातंत्र्याला, आपल्याला संविधान देण्यासाठी कुणी काय केलंय हे सांगण्यासाठी नाही आलो, तर आज तुम्हाला काय करायचंय हे सांगण्यासाठी आज मी इथे आलोय. म्हणजेच पॅट्रियोटिझम, अर्थात देशभक्ती. महाराज आधी लगीन बोलणाऱ्याचं मग माझ्या रायबाचं, असं बोलणाऱ्या तानाजी मालुसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं धोरण आपल्या खांद्यावर घेतलं आणि आपल्या आयुष्याचं उभं रणांगण केलं. ती देशभक्ती. जमशेदजी टाटा आपल्या कामगिरीच्या 60% गरिबांना, बेरोजगारांना दान केले आणि बेरोजगारांना रोजगार बनवलं. ती देशभक्ती. पण आमचं दुर्दैव काय, आम्हाला काय ऐकू भेटतं? एक 60 वर्षाची म्हातारी, आत्ताची गोष्ट आहे, एक 60 वर्षाची म्हातारी आपल्या पोराचे शरीराचे अर्धे तुकडेच होताना बघितलं, आणि त्या आपल्या पोराचे शरीराचे अर्धे तुकडे झाल्यावर एका कमिशनर साहेबांना म्हणते की कमिशनर साहब ये क्या हो गया है? आप तो पुलिस भर्ती के वक्त एक इंच कम पड़ा भी नहीं लेते. मैं मेरे बेटे का गिरा हुआ आधा शरीर कैसे? हे दुर्दैव आहे आमचं, हे ऐकायला भेटतं आम्हाला. आता आपल्याला फक्त एकच करायचंय, ध्येय ठेवा, एकच ध्येय ठेवा. जस्ट रिमूव्ह आयएनजी सेटेडी. जर तुम्हाला कुणी विचारलं की व्हॉट्स युअर एम, जस्ट टेल देम दॅट रिमूव्ह आयएनजी सेटेडी. मला भविष्यात माझ्या भारताला डेव्हलपिंग नाही, तर मला माझ्या भारताला डेव्हलप करूनच जायचंय. हाचं लक्षात ठेवा आणि कामाला लागा. एकच ध्येय ठेवा. समोर तुमचे आई वडील आणि तुमचा हा तिरंगा ठेवा. आई वडिलांचा काय उपयोग? जर तुम्ही कोसळलात तर तुम्हाला पुन्हा उभे करणार, आणि याचा काय उपयोग? तुम्हाला कधी कोसळूनच देणार नाही. म्हणून या दोघांना समोर ठेवा आणि ध्येय ठेवा. त्या ध्येयाच्या मागेला उड्या मारत जा. उड्या मारता नाही आलं, धावत जा. धावता नाही आलं, पळत जा. पळता नाही आलं, चालत जा. चालता नाही आलं, रांगत जा. रांगता नाही आलं, सरपटत जा. पण जा, आणि शेवटी आपल्या भारताला डेव्हलप करूनच जा. शेवटी जाता जाता तुम्हाला एकच सांगतो, अटल बिहारी वाजपेयी शेवटी मरताना बोलून गेलते की भारत कोई भूमि का तुकडा नहीं बल्कि जीता जागता देश है. भारत
कोई भूमि का टुकड़ा नहीं बल्कि जीता जागता देश है। इस भारत के हर नदी नदी हमारे लिए गंगा है। इस गंगा का जल और इस जल की हर कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम मरेंगे तो इस भारत के लिए, जिएंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद में हमारी अस्थियां जब नदी में गिरी हुई और नदी में बहेंगे और जब उस अस्थियों को कोई काम लगाएगा तो एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय शिवराय।